जर आपण परमार्थ मार्गातले आहोत तर कोणाला ऐकावं आणि कोणाला ऐकू नये किंवा कोणाला आपण टाळावं याबद्दल. आता गंमत अशी आहे, जो साधना करणार आहे त्याचा ऐकावं, जो नुसतं बोलणारा आहे त्याचा ऐकू नये. हा संप्रदाय फक्त बोलणाऱ्यांचा नाही तर साधना करून बोलणाऱ्यांचा आहे. गंमत अशी आहे, नुसतं ऐकण्यानं वारकरी संप्रदायाच्या परंपरेचं ज्ञान होत नाही, ती माहिती होते. माहिती आणि ज्ञान याच्यात खूप फरक आहे. जर तुम्हाला व्यवसायात यश प्राप्त करायचंय किंवा भौतिक या संसारामध्ये यश प्राप्त करायचंय तर त्या रिलेटेड लोकांकडनं ऐकलं पाहिजे, संसारी आहे, व्यावसायिक आहे. पण यातनं तुम्ही काय मार्गदर्शन कराल की या संत साहित्यातनं आपल्याला कशा प्रकारे संसारात फायदा होऊ शकतो की टाळावंच जर तुम्हाला फक्त संसार करायचा आहे? ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. अरे जो संसारातच यशस्वी झाला नाही तो परमार्थात काय यशस्वी होणार आहे? कलियुगा करता श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम असं महर्षी वेदव्यासांनी म्हटलंय. कारण ज्ञानेश्वरीतला एक विषय सांगायचं म्हटलं तरी कमीत कमी 3 तास पाहिजे. आणि तरुणाईला याच्यातून वर काढणारी फक्त ज्ञानेश्वरी आहे, लक्षात ठेवा. फक्त 6 महिने निष्ठेनं ज्ञानेश्वरी करा, तुम्हाला तुमची सगळी समाधानं आपोआप मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा, 1 वर्षभरात 750 कोटी रामकृष्ण हरी हा जप आम्हाला करून द्या. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की लोकांनी ते केलं, म्हणजे तो 1000 कोटीपर्यंत तो जप गेला. कारण ज्ञानोबाराय एक छोट्या परिवाराला परिवार मानत नाहीत. त्यांच्या परिवाराची संकल्पना विश्वाची आहे. वेदाची निंदा करणारा नास्तिक आहे, वेदाला न मानणारा नास्तिक आहे. एक वेळ देवाला न मानणारा असेल आणि वेदाला मानणारा असेल तर ते आस्तिकशास्त्र होतं. ब्राह्मणेन निष्कारणेन वेदः अध्येतव्यः ही शास्त्राची आज्ञा आहे की त्याच्यापासून मला काहीतरी मिळेल याच्याकरता ब्राह्मणानं वेदाचं अध्ययन करायचंच नाही आहे. कीर्तनाचा पैसा घरात आला न पाहिजे या निष्ठेवर ते राहिले. आम्ही अक्षरशः 2-2 दिवस उपवाशी राहिलो, पण आमच्या आईने तक्रार केली नाही. 65 ते 70 वर्ष दृष्टी नाही पण एकही काम अडलं नाही, असं व्यक्तिमत्व म्हणजे काकाजी आहेत. अनेक लोक असे मिळाले की महाराज तुम्हाला जर डोळे येत असतील तर आम्ही आमचा एक डोळा काढून देतो, इथपर्यंत लोक म्हणणारे निघाले. पैसा कमवायचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जीवनाचं ध्येय काय असावं, अल्टिमेट गोल काय असावं आणि ते प्राप्त करण्याचं साधन. मुख्य गोष्ट ही आहे की मनुष्यानं पहिल्यांदा रामकृष्ण हरी. तर आज आम्ही आलो आहोत आळंदीमध्ये फ्रूटवाली धर्मशाळा. इथं हा कार्यक्रम आहे चालू की ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त ज्ञानेश्वरी परिवार आयोजित ज्ञानेश्वरी साधना शिबिर. म्हणजे काय तर येथे चालू आहे ज्ञानेश्वरीची जयंती जी आता झाली त्याचा उत्सव. तर ज्ञानोबा माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती ज्या दिवशी सांगितली त्याचा हा उत्सव, आणि हा उत्सव साजरा कोणी करावा आणि कोण करत आहे खरं याला विशेष महत्त्व आहे. आणि ते आहेत मुकुंद काका जाटदेवळेकर. प्रज्ञाचक्षू म्हणजे काय तर बालपणापासनं ज्यांना दृष्टी नाही असे व्यक्ती, मात्र ज्ञानेश्वरी इतका मोठा ग्रंथ आहे तो पूर्णपणे मुखोद्गत असे हे मुकुंद काका, ज्यांना आपण म्हणतो की जणू काही प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनीच ज्यांना ज्ञानेशी कन्या म्हणतात पुन्हा जन्म घेतला असे हे व्यक्तिमत्व, ज्यांना मुकुंद काका म्हणून सगळे ओळखतात. अशा या मुकुंद काकांचे जे सुपुत्र आहेत गोविंद महाराज जाटदेवळेकर. एक बघा की मुकुंद काकांचं वय जास्त झालंय आज आपण बघतो, पण अनेकांकडनं हे ज्यावेळेस आम्ही ऐकतो की लहानपणापासून जेव्हापासून आम्ही बघतो तेव्हापासून मुकुंद काकांना खांदा म्हणजे मुकुंद काका यांच्या गोविंद महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून चालत असतात, जणू काही ते मुकुंद काकांची दृष्टी झालीत. हे गोविंद महाराज मुकुंद काकांचे सुपुत्र. अशी ही पिता पुत्र प्लस गुरु आणि शिष्याची जोडी अशा या गोविंद महाराजांसोबत आपण हा आज पॉडकास्ट करतोय. तुम्हाला नक्की हा पॉडकास्ट आवडेल, पूर्ण बघा. यातनं तुम्हाला संसाराकरता उपयोगी त्यासोबतच परमार्थाकरता उपयोगी असं दोन्ही ज्ञान मिळणार आहे. त्यासोबतच स्वतः गोविंद महाराजांच्या मुखारविंदे मुकुंद काकांच्या काही आठवणी आणि गुह्य गोष्टी अशा कळतील. चला तर बघूयात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तर पुन्हा एकदा इंट्रोडक्शन आधी केलं तसं की कॅज्युअल आहे
याच्यामध्ये कुठली अशी जसं मुलाखतीमध्ये असतं तसं याच्यामध्ये कृत्रिमता नसून आमचं ज्ञानार्जन जितकं आम्हाला आमचं भाग्य आहे, हा जो प्रकार आहे पॉडकास्ट यामार्फत आम्हाला हा चान्स मिळतो की आम्ही इथं बसू शकतोय. पुन्हा एकदा कॅमेरा किंवा जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांच्याकरता की ही आमची योग्यता नव्हे ह्या स्थानावर, मात्र ही गुरुजनांची आणि माऊलींची कृपा आहे की आम्हास हे भाग्य आज लाभलंय. तर आधी तर प्रार्थना आणि तुमचे नमन करतो, आशीर्वादाची याचना करतो. या संवादाला सुरुवात करण्याच्या आधी आपण जे आता रेकॉर्ड करतोय बरं, आणि दुसरी गोष्ट बरं का की आत्ताच किती दिवसाचा कार्यक्रम होता? 5 दिवस. 5 दिवसाचा हा मोठा कार्यक्रम उरकून गुरुवर्य महाराज इथं बसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरही तो थकवा आपल्याला दिसेल आणि इथं थोडा आवाज येऊ शकतो बॅकग्राऊंड मध्ये, त्यामुळे त्याकरता आधीच आम्ही क्षमस्व आहोत. आधी ओळख तर मी करून दिलेलीच आहे की महाराजांचं नाव आहे गोविंद महाराज जाट देवडेकर, बरोबर. तर अनेक पद्धतीने महाराजांचं आपण इंट्रोडक्शन करूच शकतो, मात्र महाराजांची साधना स्वतः तुम्ही एज्युकेशन किती झालंय महाराजांमध्ये? माझं एम.फिल झालंय. एम.फिल झालंय. एम.फिल म्हणजे डॉक्टरेट? हो, डॉक्टरेट नाही, मास्टर ऑफ फिलॉसॉफी. मास्टर ऑफ फिलॉसॉफी. अच्छा. कुठनं केलं एज्युकेशन? संगमनेर कॉलेजला. अच्छा. पुणे विद्यापीठ, पुणे युनिव्हर्सिटी. वा. आणि वेद पाठ किंवा आपलं वैदिक धर्माचं शिक्षण? वैदिक धर्माचं शिक्षण, आता वैदिक धर्म हे 2 प्रकारानं म्हटलं जातो, कारण आपण ज्या धर्मात आहोत तो वैदिक धर्मच आहे. वैदिक शिक्षण म्हणजे वेदांचं शिक्षण, हे सुद्धा पाठांतराच्या दृष्टीनं एक आहे, अभ्यासाच्या दृष्टीनं एक आहे. पाठांतराच्या दृष्टीनं आम्हाला माऊलींनी तिकडे जाऊ दिलं नाही असं म्हणावं लागेल, कारण अगोदर पूज्य काकांनी हा प्रयत्न केला होता की वेदाध्ययन व्हावं म्हणून, अलंकापूर क्षेत्रातच ठेवलं होतं, पण 1 महिनाभरात काही कारणानं घरी जावं लागलं आणि त्यानंतर मग या मार्गात येणं झालं. अच्छा. तर तसं बघता म्हणजे जेवढं मला थोडं माहिती आहे त्या हिशोबाने बघता की एकतर तुमचं जे शैक्षणिकरित्या तुम्ही वेल एज्युकेटेड आहात. फिलॉसॉफीजचीच गोष्ट त्या म्हणजे मी नंतर मला क्युरियोसिटी आहेच की फिलॉसॉफीज बद्दल तुमचा अभ्यास जर आहे, ज्याबद्दल मी अनभिज्ञ होतो, मला माहिती नव्हतं. तर तो एक भाग निराळा की महाराजांचं शिक्षण आणि तुमची जी साधना आहे, ज्ञानाच्या दृष्टीने तुम्ही श्रेष्ठ आहातच, मात्र साधना तुमची जी आहे ती काकांसोबत फार झाली आहे. एक प्रकारे पितृसेवा ज्या दृष्टीने आज आपण पंढरपूरला ओळखतो की माता पितांच्या सेवेमुळे किंवा त्या कारणामुळे पांडुरंगाला तिथं येऊन बसावं लागतंय, उभं आहे तिथं विठोबा. फार कमी ठिकाणी हे बघायला मिळतं की एका मोठ्या परंपरेत किंवा एक मोठे साधू असतात, त्यानंतर त्या परंपरेला पुढे नेणं किंबहुना त्याच अजून त्याची प्रगती करणं किंवा अजून आपण एक पाऊल पुढे चालणं हे फार कमी ठिकाणी बघायला मिळतं. ती साधना एक तुमच्याकडनं झाली आहे. सो मला असं वाटतं यात आपण काही मोठं केलं नाही. त्याचं कारण असं आहे, हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि हे खूप सामान्य कर्तव्य आहे. परिवाराचा विचार केला की आपल्या घरात आपले वडील जे असतात त्यांचं मानणं, त्यांचं मान्य करणं, त्यांच्या उपयोगाला येणं हे मुलाचं पहिलं कर्तव्य आहे. आणि ते जर आपण करीत असू आणि त्यात मोठेपण मानणं, याच्या इतकं दुसरं कमी पण नाही. कारण असं आहे की त्यांनी आपल्याला अस्तित्व दिलेलं असतं, आपलं अस्तित्वच त्यांच्यामुळे आहे आणि ते जर आपल्याला मान्य करता येत नसेल तर ती कृतज्ञता होते. कृतज्ञता होते. म्हणून कृतज्ञता नावाचा दोष येऊ नये याकरता केलेलं हे काम आहे. म्हणून आपण काही मोठं करत नाहीत यात. महाराज तुम्हाला बाबा किंवा महाराज म्हटले चालेल? हो. चला, तर ही जी जाणीव आहे ही तुम्हाला वयाच्या कुठल्या वर्षी आली की लहानपणापासूनच तुम्ही या सेवेत आहात? माझं भाग्य हे आहे की जर काकांना दृष्टी असती तर मला ही जाणीव आली नसती. त्यांच्याकरता मला उभं असणं आवश्यक आहे, कारण त्यांचे डोळे मी झालं पाहिजे ही माऊलींनीच मला केलेली प्रेरणा आहे. आणि
जर म्हणजे त्यांचा अधिकार खूप मोठा, पण त्यांच्या जवळ असण्याकरताची त्यांची आवश्यकता नसती तर मला इच्छा असूनही तितकं जवळ राहता आलं नसतं. म्हणून मला देवांनी अशा प्रकारचे वडील दिले, ही देवानं माझ्यावर केलेली कृपा आहे असं मी मानतो. रामकृष्ण हरी. हे आजकालचे आपण जे बघतोय, आजकालचा जो समाज आहे किंवा आता आपण ज्या परिस्थितीतनं जात आहोत, अनेक गोष्टींचा प्रभाव आहे. त्यामध्ये विभक्त कुटुंब किंवा स्वतंत्र किंवा आपला स्वतःचा आनंद याला आपण प्रायोरिटी देण्याच्या काळामध्ये हे उदाहरण एक प्रकारे माझ्या मते ते समुद्रामध्ये जसे दीपज्योत असते त्या प्रकारे असेल, म्हणजे आहेच आमच्याकरता. कारण की दोन गोष्टी असतात. एक तर जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात, की आपल्या जवळच्या व्यक्तीचं महात्म्य आपल्याला कळत नाही. त्या व्यतिरिक्त सेवा करण्याची वृत्ती येत नाही. ते तुमच्या इथे म्हणजे हे आमच्याकरता किंवा आपल्या सगळ्यांकरता तुम्ही एक आदर्श आहात. चला, दुसरं ह्या म्हणजे काकांवर तर मला फार जाणून घ्यायची इच्छा आहे. एक प्रकारे काकांचं चरित्र जे आहे, पूर्ण जी कथा आहे ते ऐकण्याची फार इच्छा आहे. काल परवाच आम्ही माऊलींचं चरित्र तर तुमच्याकडनं ऐकलंच. मी कालचा भाग थोडा ऐकण्याचं भाग्य मला लाभलं. त्यातही तुमचा अभ्यास हा फार दिसून येत होता. भरपूर वेळा आपण कथा ऐकतो, त्याच एकच कथा जी कोणीतरी गायली तीच रिपिटेटिव्हली, आणि त्यामध्ये मग काही दोष येत जातात आणि ते तसंच आपण ऐकत जातो. मात्र तुमच्याकडनं आम्हाला ते पूर्ण डिटेल असं कळत होतं की तुम्ही त्याच्यात अभ्यास केलाय आणि मग त्यातनं आपल्याला काहीतरी ऐकायला मिळतंय. असो, तो भाग नंतर. त्यासोबत मला हे विचारायचं आहे की ज्ञानेश्वरी जयंती बाय ज्ञानेश्वरी परिवार. तर ज्ञानेश्वरी परिवार म्हणजे काय आणि ज्ञानेश्वरीच काय? ज्ञानेश्वरी परिवार ही जी संकल्पना आहे ही ज्ञानोबारायांची संकल्पना आहे. कारण ज्ञानोबाराय एक छोट्या परिवाराला परिवार मानत नाहीत. त्यांच्या परिवाराची संकल्पना विश्वाची आहे आणि विश्वाच्या परिवाराची संकल्पना ज्याच्यात रुजते, कारण ती संकल्पना त्यांनी ज्ञानेश्वरीतून आपल्यापर्यंत आणली. विश्वाच्या परिवाराची संकल्पना ज्याच्या मनात रुजते तो ज्ञानेश्वरी परिवाराचा सदस्य आहे. आणि ही सदस्यता कशी मिळते तर पहिली गोष्ट आहे, ज्ञानेश्वरीची 2-3 प्रकारची उपासना आहे. पहिली गोष्ट, एक 5-6 वर्षापूर्वी पूज्य काकांचा याच ठिकाणी अमृत महोत्सव झाला होता. या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एक काकांच्या परिचयाचा खूप मोठा वर्ग आहे, लाखोनी वर्ग आहे. तर आम्ही जिथे जिथे जावं म्हणजे गेली 60 वर्ष अखंडितपणे पूर्ण महाराष्ट्रात फिरणं हे त्यांनी केलेलं आहे. याच्याकरता म्हणजे जागरणाकरता, लोकजागरणाकरता. तर यामुळे जो जनसंपर्क आहे, लोकसंग्रह आहे, आम्ही सगळ्यांना विनंती केली होती की आपण 1 वर्षभरात 750 कोटी रामकृष्ण हरी हा जप आम्हाला करून द्या. आणि मला आपल्याला सांगायला आनंद होतो की लोकांनी ते केलं. म्हणजे तो 1000 कोटी पर्यंत तो जप गेला. लोकांनी ते केलं. आणि त्यानंतर जेव्हा इथेच 7500 लोकांचं ज्ञानेश्वरी पारायण झालं, तर या पारायणामध्ये जवळजवळ 4000 लोकांनी आम्ही 108 ज्ञानेश्वरीची पारायण करू अशा प्रकारचा संकल्प घेतला आणि त्यांनी ती केली. तर यातून एक लक्षात आलं की आपण आपलं तोंड मोकळं ठेवलं पाहिजे बोलण्याकरता. आणि हे बोलत बोलत गेलं तर लोकसंपर्क वाढतो आणि लोक ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्या जवळ येत आहेत. आणि हे झाल्यानंतर 1 वर्षापूर्वी साधारण एक 7-8 जणांनी आम्ही ठरवलं की आपण रोज पहाटे ज्ञानेश्वरीचा विचार करीत जाऊ. पहिल्यांदा आम्ही 13व्या अध्यायाच्या गुरुसेवेचा विचार आम्ही केला आणि त्यानंतर आम्हाला त्याची गोडी लागली. मग एक 15-20-25 लोक झाले होते. त्यामुळे महाराज आपण पहिल्यापासून ते घेऊ. आणि लोक जुळत आता जवळजवळ 250 लोक पहाटे 4:15 वाजता या साधने करता येतात. आणि ही साधना म्हणजे काय तर हा अभ्यास आहे. ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीच्या प्रत्येक शब्दाचं व्यवस्थित प्रत्येकाला अगदी सामान्य मनुष्याला अर्थ कळेपर्यंत ते त्याला समजावून द्यायचं. आणि हे फक्त शब्दार्थाच्या दृष्टीने होत नाही, तर समाधानाचा जो अनुभव आहे हा अनुभव आम्हाला प्रत्येक व्यक्तीकडून मिळाला.
आणि हा पारमार्थिक समाधानाचा अनुभव असेल, पण व्यवहाराच्या त्याच्या चिंताही कमी होत चालल्या. म्हणजे व्यवहारात ज्या ज्या चिंता आहेत त्या चिंतांचं उत्तर सुद्धा ज्ञानेश्वरीच आहे, हे या 250 लोकांकडून आम्हाला कळलं. आणि त्यामुळे जे लोक अगोदर म्हणायचे की काही करा पण आम्हाला पहाटे नका सांगू, आम्ही संध्याकाळी येऊ, म्हटलं जे होईल ते पहाटे होईल. तुम्हाला तुमचा आवडता वेळ जर याला देता आला, कारण झोप आवडती असते, आवडता वेळ जर देता आला तर देव त्याचा आवडता आनंद तुम्हाला देईल, नाही तर देणार नाही. आणि याचा परिणाम असा झाला की हे लोक की जे 7-7, 8-8 वाजता उठणारे, पण 5 वाजता जणू माऊलीच उठवते इतके फ्रेश होऊन उठायला लागले. आणि प्रत्येक जण ज्ञानेश्वरीत जे जे सांगितलं जातंय ते शब्दाचे अर्थ, आमची पद्धत ही आहे की ज्ञानेश्वरीच्या शब्दाचे अर्थ स्वतः लिहून घ्यायचे, कारण 10 वेळा वाचणं आणि 1 वेळा लिहिणं हे बरोबरीच आहे. हे लिहून जाणं सुरू झालं. याच्यातून रोज त्यांनी ते सगळं व्यवस्थितपणे वाक्यबद्ध लिहिणं सुरू झालं. आणि माझी प्रत्येकाला ही विनंती असायची की तुम्ही तुम्हाला जेवढं कळलंय देवाच्या समोर जा आणि देवाला सांगा. यातून जवळजवळ 30-35 वक्ते तयार झाले, ज्ञानेश्वरी सांगतील. आणि मग आम्ही त्यात पुढे उपक्रम असा केला की रोज नियमानं एकानं काल जे झाले ते 7-1 मिनिटात सांगायचं. त्यामुळं एक सारांश कशा पद्धतीने सांगितला जावा ही त्यांची भूमिका हळूहळू पक्की होत गेली. आणि ज्यावेळी अभ्यासात मन लागतं त्यावेळी बाकीचा त्रास मनाला होत नाही, बाकीच्या गोष्टीला महत्व कमी दिलं जातं. आणि हे समाधान मिळत 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 गेलं की ज्ञानेश्वरीचा विश्वास वाढतो. ही खरी ज्ञानेश्वरीची खास उपासना आहे. एकीकडे ज्ञानाचं अर्जन आपल्याला कळत होतं, एकीकडे शब्दांचं संकलन होतं, एकीकडे सिद्धांत व्यवस्थित आपल्याला कळून जातात, आणि एकीकडे माऊलींची कृपा होते. म्हणजे पारमार्थिक साधना जी सर्वांगांनी परिपूर्ण व्हावी त्याकरता ज्ञानेश्वरीचा या प्रकारचा अभ्यास जर आजच्या तरुणाईनं केला, आजची तरुणाई जर यात येईल तर तुम्हाला चॅलेंजली सांगतो, फक्त 6 महिने निष्ठेनं ज्ञानेश्वरी करा, तुम्हाला तुमची सगळी समाधानं आपोआप मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. हा, बाकी तुम्ही किती भरकटा, शेवटी तुम्हाला पश्चाताप करावाच लागणार आहे. कारण आजचा, तुम्ही एक वाक्य आता बोललात की आजचा काळ भयानक आहे. आज सगळे स्वतःच्या आनंदाकरता इकडे तिकडे फिरतात. बर, त्यामुळे तरुण चुकतोय, त्याच्या खूप चुका होत आहेत, पण चुका सांगणार कुणी नाही, कारण त्या प्रकारची व्यक्ती त्यानं संकलित केलेली नाही. आणि माझं मन जे सांगतं तेच बरोबर आहे, पण माझे आदर्श सुद्धा मी त्याच प्रकारचे ठेवलेले आहेत. आणि यामुळे त्याचं जे भरकट नाही त्याला कोणी सांगू शकत नाही, तो कोणाचं ऐकत नाही. आणि ज्यावेळी तो दुःखाच्या खाईत जातो त्यावेळी नंतर आत्महत्येशिवाय त्याला दुसरा पर्याय राहत नाही, इथपर्यंत तो जातो. म्हणजे आज आपण शिक्षणाच्या दृष्टीने पुढे गेलो, पण संस्काराच्या दृष्टीने आपण किती खाली आलो याचा तरुणाईनं खास विचार केला पाहिजे. आणि तरुणाईला याच्यातून वर काढणारी फक्त ज्ञानेश्वरी आहे, लक्षात ठेवा. संत वाङ्मय आणि ज्ञानेश्वरी आहे. आणि तो सुद्धा या प्रकारानं आपण जसा टेक्स्ट बुकचा, आपल्या अभ्यासक्रमात असलेल्या टेक्स्ट बुकचा व्यवस्थित अभ्यास करतो, त्या प्रकारानं ज्ञानेश्वरीचा अभ्यास जर केला तर आज कितीही मनानं क्षीण झालेला मनुष्य असला तरी सुद्धा त्याला याच्यातून वर निघता येतं. अगदी हे चॅलेंजली आव्हानात्मक रीतीने सांगता येतं. आणि याचे अनुभव आम्हाला आहेत. म्हणजे अतिशय दुःखी झालेले लोक पण महिनाभरात ते पूर्ण रस्त्यावर येतात. तुमच्याकडे आले तशी लोक की? हो, अनेक लोक आले. आणि आता जो कार्यक्रम झाला या परिवारातलेच सगळे लोक आले होते या ठिकाणी, की जे निष्ठेनं रोज ऐकतात. हे सगळं फिजिकल जिथं आपलं आहे आश्रम त्या ठिकाणी हे येतात लोक? नाही, रोज ऑनलाईन आहे. ऑनलाईन ऑनलाईन म्हणजे आपण जिथे असू तिथे आपल्याला हे करता येईल अशा प्रकारची योजना आहे. कारण आत्ताच्या या सगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला आपल्या पद्धतीने करून घेता आला पाहिजे. कोण म्हणेल वारकरी संप्रदाय फक्त साधारण येड्याभोड्या लोकांना? नाही 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 नाही,
वारकरी संप्रदाय सगळ्यांना व्यवस्थित मुळाशी आणून स्थिर करणारा संप्रदाय आहे. क्या बात. फक्त तुम्ही त्याच्याकडे त्या पद्धतीने पाहिलं पाहिजे. कसं असतं, कोणतीही गोष्ट व्यापक रीतीने होताना त्यात सगळे प्रकार येणार आहेत. खरं. बर, ते सगळे प्रकार सुद्धा तुम्ही दोषास्पद रीतीने पाहता म्हणून आहे. खरं. काही विनोदी आहेत, पण जे विनोदी लोक त्यांना आवडतं त्यांना तिथं खिळून ठेवण्याकरता त्यांचा उपयोग आहे. खरं. त्या त्या प्रवृत्तीच्या लोकांना कीर्तनात कुठेतरी खिळवून ठेवणं हे ते लोक करतात असं म्हटलं तर वावगं ठरू नये. फक्त एक आहे, दोष पाहत जाऊ नये. पहिल्यांदा आपण आपल्या ठिकाणी स्थिर होऊन या संप्रदायाची व्यवस्थित सेवा केली पाहिजे, खरं. दोष देण्यापेक्षाही. इथं यातनं एक प्रश्न निर्माण होतो. असं कालच मी ऐकत होतो. तुम्ही तुकोबरायांचा एक अभंग, ज्यामध्ये पाखंड खंडनाचं तुकोबराय पाखंडी लोकांना कदाचित त्यांची निंदा करत आहेत किंवा त्यांच्याबद्दल त्यांचं खंडन करत आहेत, ते सांगताना तुम्ही चारवाकांचं उदाहरण दिलं. आणि चारवाक एक्सप्लेन करताना त्यात तुम्ही सांगितलं की चारू वाक म्हणजे जो गोड वाचा असते ते आवडतं लोकांना, तसे जे सांगणारे ते जास्त आहेत. हो, पण त्याआधी आत्ताचा विषय आहे त्याला धरून मला हे विचारावंसं वाटतं की काय धरावं आणि काय टाळावं. जर आपण परमार्थ मार्गातले आहोत तर कोणाला ऐकावं आणि कोणाला ऐकू नये किंवा कोणाला आपण टाळावं, याबद्दल. आता गंमत अशी आहे की हा तसा प्रश्न खूप कठीण आहे. अच्छा. कारण कोणाचं नाव घेऊन आपण असं म्हणणार तुम्ही यांना ऐकू नका आणि तुम्ही यांना ऐका, असं नाही म्हणता येत. हा विवेक आपल्याला असला पाहिजे. कारण ज्यातून आपल्या मनाला पूर्ण समाधान मिळेल अशा प्रकारच्या वक्त्याचं. आणि काकाजी एक सांगत असतात, जो साधना करणार आहे त्याचं ऐकावं, जो नुसतं बोलणारा आहे त्याचं ऐकू नये. आणि हे कधी कळतं, अशी व्यक्ती एकांतात काय काय करते. पूज्य काकाजी सांगत असतात की व्यासपीठावर बसून तासनतास सगळ्यांना आकर्षित करून ठेवणारा किती मोठा असू देत, पण एकदा एकांतात जाऊन बघा तो काय करतो, मग त्याच्यावर तुम्हाला विश्वास करायचा की नाही हा पण ठरवा. म्हणून जो काही ना काही साधनात आहे, जपात आहे. आता वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं ज्या साधना सांगितलेल्या आहेत की जो उपदेशक आहे त्यांनी वारी केली पाहिजे. एक पायी वारी, आळंदी ते पंढरी असेल, देहू ते पंढरी असेल, पैठण ते पंढरी असेल, कोणती ना कोणती एक वारी त्यानं केली पाहिजे. श्री गुरूंच्या सान्निध्यात त्यानं तो राहिलेला असला पाहिजे. श्री गुरूंची सेवा निदान काही काळ का होईना त्याच्याकडून घडली पाहिजे. श्री गुरूंकडून तो त्या प्रकाराने शिकलेला असला पाहिजे आणि तो त्यागी असला पाहिजे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व ज्यावेळी समाजात सांगायला जातं त्यावेळी त्याच्या आचरणातूनच 90% काम झालेलं असतं. बोलणं फक्त 10% काम राहतं. हा संप्रदाय फक्त बोलणाऱ्यांचा नाही तर साधना करून बोलणाऱ्यांचा आहे. म्हणून जे साधना करून बोलतात त्यांच्यावर बिलीव्ह केलं पाहिजे. ज्यांना स्वार्थ नाही, संत आपण पाहतो की संतांचं जीवन की ज्यांनी स्वतः करता म्हणून काही ठेवलेलं नाही, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे ओळखू येतं. आणि या साधनेत असलेल्या अशा व्यक्तिमत्वांकडून आपण ऐकलं पाहिजे. आणि ते सुद्धा आपण नुसतं ऐकलं नाही पाहिजे, त्यांची सेवा आपल्याला घडली पाहिजे. गंमत अशी आहे, नुसतं ऐकण्यानं वारकरी संप्रदायाच्या परंपरेचं ज्ञान होत नाही, ती माहिती होते. माहिती आणि ज्ञान याच्यात खूप फरक आहे. माहिती ही फक्त ट्रान्सफर करायला असते, आपण घ्यायची आणि दुसऱ्यांना द्यायची, त्याचा उपयोग तितका होत नाही. तुम्हाला तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवायचा असेल तर ज्यांनी या परंपरेनं सेवापूर्वक केलेलं आहे, ऐकलेलं आहे, अभ्यास केलेला आहे, अनुभवलेलं आहे आणि ते सांगतात त्यांच्या सेवेत तुम्ही जा आणि मग त्यांचा ऐका, मग त्याचा परिणाम तुम्हाला मिळेल. त्याशिवाय तो परिणाम मिळत नाही. गुरुसेवा घडली पाहिजे. हा, कुठेतरी नाक घासण्याची प्रवृत्ती आपली असली पाहिजे आणि ते नाक कुठं घासायचं हेही कळलं पाहिजे. ते गोड वाटलं म्हणून नव्हे, हम्म. तर त्यातली सत्यता आणि साधना आधी.
हे पाहिलं पाहिजे. बरं, आता या सगळ्या प्रकरणाचा जर आपण ठाव घ्यायचं बघितलं की चला आपण संप्रदाय, आपण ब्राह्मण आहात हं. आणि वेधशाळा पण आहे आणि वारकरी संप्रदायाची एक वारकरी शिक्षण संस्था पण आहे. तर जर आपण नावाला एक संज्ञा द्यायची आहे, म्हणून जर आपण काही वर्ड यूज करतोय, अर्थात ते सगळं एकच आहे. तर हा जो वैदिक धर्म आणि त्याची जी शिक्षा असते आणि त्यासोबत हा जो वारकरी संप्रदाय, संत साहित्य वगैरे, याचा आपण मेळ कसा घालतो किंवा हे यांचा संबंध कसा आहे? आता गंमत अशी आहे की वैदिक जे शिक्षण आहे हे शिक्षण प्रामुख्यानं त्या वाङ्मयाचं संरक्षण करण्याकरता आहे. ते वाङ्मय जसंच्या तसं संरक्षित करणं. ब्राह्मणेन निष्कारणेन वेदाः अध्येतव्याः ही शास्त्राची आज्ञा आहे की त्याच्यापासून मला काहीतरी मिळेल याच्याकरता ब्राह्मणानं वेदाचं अध्ययन करायचंच नाहीये. हे माझं कर्तव्य. मी या जन्माला आलो ना तर मला पहिल्यांदा हे करून ठेवलं पाहिजे. कारण आपल्या सगळ्या धर्मांचं मूळ वेद आहेत आणि त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी प्रामुख्यानं ज्याचं उपनयन झालंय त्याच्यावर आहे. फक्त ब्राह्मणावरच आहे असं नाही म्हणणार मी. ज्याचं उपनयन झालं त्या प्रत्येकावर आहे. उपनयन म्हणजे मौंजी बंधन. बरोबर. बरं, आणि हे जर सगळे करीत नसतील तर निदान ब्राह्मणांनी तरी ते केलं पाहिजे. हा एक भाग थोडा विवादित होऊ शकतो. म्हणजे की मौजी बंधन माझ्यामध्ये मुंज हे क्षत्रिय आणि वैश्यांना पण होतं ना. हो. आणि मग त्यांनाही वेदाध्ययनाचा वेद पाठ करण्याचा, जसं वेद पाठ करतात तो अधिकार आहे. फक्त एक आहे की आता खानपानाचे नियम आहेत, हे सगळ्याच पालन केलं पाहिजे. म्हणजे कुणी असेल, म्हणजे ज्याला ज्याला वेद जिवंत ठेवायचे आहेत, वेद प्रभावी ठेवायचे आहेत, तो कुणीही असो मौंजी बंधन झालेला, त्या प्रत्येकानं आपल्या आहारावर नियंत्रण केलेलं असलं पाहिजे. पवित्र आहार त्यानं घेतला पाहिजे. नाहीतर ते वेद जरी तोंडात असले तरी परिणाम देत नाहीत. कोणीही असो, कोणी असो. यात आपण हा भेद नाहीच. ब्राह्मण जरी आहे आणि तो जर नियम पाळीत नसेल तर त्याच्या वेदाचा परिणाम नाही मिळणार. या बाबतीत लोकांना थोडा गैरसमज होऊन जातो की असं जातीवाद, पण तसं काहीच कारण नाही. कोणी इलेक्ट्रिसिटीचं काम करतंय करंट सोबत तर त्यांनी कोरडं असावं आणि पायात बुट असावे. तसं जर वेदांचं प्रत्येक गोष्टीची टेक्नॉलॉजी असते, टेक्नॉलॉजीच. त्यामुळे आहार ज्याच्याने आपली मनशुद्धी, ह्या गोष्टी माझ्या मते मग ह्या. आणि दुसरी गोष्ट डीएनए, की तुमच्या परंपरेतनं ती गोष्ट आली तर अधिक लवकर परिणाम देते. आज आपल्या खरं सांगतो यात वादाची एकही गोष्ट नाहीये. काहीच वादाची गोष्ट नाही. सगळ्यांना नियम सारखे आहेत. ते नियम पाळले तर तुम्हाला ते मिळणार आहे, ते नियम नाही पाळले तर तुम्हाला ते मिळणार नाही. जर अट्टाहास धरला की नाही मला आहे तसं राहायचंय पण मला इलेक्ट्रिकल वर शॉक बसल्याशिवाय राहणार नाही. खरंय. मग आपल्या आत्ताच्या याच्यामध्ये वेद पाठशाळेमध्ये जर तसं कोणी असलं जे आचार विचाराने आणि कुलाने म्हणजे चला त्यांच्या घरामध्ये शुद्धता पाळली जाते, अशी व्यक्ती आली तर त्यास तुम्ही वेद शिक्षण देता. तर आपण इथं होतो की वेदाचं रक्षण करण्याकरता जो वैदिक धर्म आपण म्हणतो आणि वारकरी संप्रदाय हा वैदिक धर्माचं फळ आहे. अच्छा. वैदिक धर्म मूळ आहे आणि वारकरी संप्रदाय फळ आहे. फळ सगळे चाखू शकतात. संतांनी वैदिक धर्माचं मूळ किंचितही सोडलेलं नाही, कुठेही सोडलेलं नाही. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या अधिकार परत्वे परमार्थ करता आला पाहिजे याकरता वेदाच्या आज्ञेनुसारच संतांनी संत वाङ्मय निर्माण केलेले आहे. कुठेही फरक नाही आणि याला वैदिक धर्मच म्हणतात. वारकरी संप्रदाय सुद्धा वैदिक धर्मच आहे. म्हणजे आपण जे सोप्या भाषेत जो वेद आहे तो आपल्या संतांच्या संत साहित्यात आपल्याला बघायला मिळतो. आणि तुम्हाला सांगू का, संत वाङ्मयात एकदा जर द्रष्टेपणानं प्रवेश केला, द्रष्टेपणानं म्हणजे काय तर संत वाङ्मय अगदी जसंच्या तसं पहिल्यांदा कळवून घेणे. हे कीर्तन प्रवचनातून कळत नाही. याचं कारण असं आहे, कीर्तन प्रवचनात वक्त्याला काही मर्यादा आहेत बोलताना. मर्यादा म्हणजे काय, वेळेची मर्यादा आहे,
विषयाची मर्यादा आहे, बरोबर. सगळे विषय एकदम घेता येत नाहीत. अशा वेळी त्या अध्ययनाकरता जर ते अध्ययन आपल्याला महत्वाचं वाटत असेल तर आपल्या जीवनातला महत्वाचा काळ आपण त्याला दिला पाहिजे. बरोबर. तो जर दिला तर ते इतकं सोपं आहे की आपण कल्पनाच करू शकत नाहीत, इतकं सोपं आहे. फक्त ते अवघड म्हणून आपण बाजूला ठेवलेलं आहे, त्याच्याकडे मी अगदी चॅलेंजली सांगतो, हे जे वेगवेगळ्या क्षेत्रात हुशार असलेले विद्यार्थी काम करतात, त्यांनी त्यांच्या जीवनातला रोज 1 तास दिला, असं 1 वर्ष दिलं तर संपूर्ण संत वाङ्मयाचं हृदगत कळू शकेल इथपर्यंत ते जाऊ शकतात. क्या बात आहे. आणि प्रत्येकाला ती येईल. संत वाङ्मय किंचितही अवघड नाही. काल म्हणजे आजच आता येता येता आमची चर्चा होती की जर तुम्हाला व्यवसायात यश प्राप्त करायचंय किंवा बहुतेक ह्या संसारामध्ये यश प्राप्त करायचंय तर त्या रिलेटेड लोकांकडनं ऐकलं पाहिजे, संसारी आहे, व्यावसायिक आहे. पण यातनं तुम्ही काय मार्गदर्शन कराल की ह्या संत साहित्यातनं आपल्याला कशा प्रकारे संसारात फायदा होऊ शकतो की टाळावंच जर तुम्हाला फक्त संसार करायचा? मी तुम्हाला सांगेन की संत वाङ्मय जर व्यवस्थित अभ्यासलं तर संसार सुद्धा व्यवस्थित करता येतो. आज आमचा सकाळचा तोच विषय होता की संसारात आपल्याला प्रत्येकाशी व्यवस्थित वागावंच लागतं. ते वागत असताना आपल्याला सहन करावं लागतं की नाही? बरं, सहन करणं हे संसारात सांगितलंय का परमार्थात सांगितलंय? परमार्थात सांगितलं. मग परमार्थात जर सहन करण्याचा अभ्यास केला तर तो संसारात उपयोगाला येईल की नाही? आणि जो सहन करेल तो यशस्वी होईल की नाही? म्हणजे जे दैवी सद्गुण सांगितलेत त्या सद्गुणांचा अभ्यास जर तुम्ही केला तर तो तुम्हाला संसाराची यशस्वीता पहिल्यांदा देणार आहे. कारण ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं असं आहे, जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काही. अरे जो संसारातच यशस्वी झाला नाही तो परमार्थात काय यशस्वी होणार आहे? म्हणून संतांचाच आग्रह हा आहे की तुम्हाला जो परिवार मिळालाय त्या परिवारात पहिल्यांदा तुम्ही यशस्वी व्हा आणि मग तुम्ही परमार्थात प्रवेश करा. आणि त्याकरता वागण्याच्या ज्या किल्ल्या आहेत, तुम्ही संत वाङ्मयाचा अभ्यास केला की आपोआप त्या किल्ल्या मिळतात. आता संत वाङ्मयाबद्दल आपण बोलतोय पण त्यासोबतच आपण जेवढं ज्ञानेश्वरी बद्दल आपलं विशेष प्रेम आहे किंवा आहेत सगळं संतांनी असं आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकाराम महाराजांची गाथा आहे, नाथ महाराजांचं भागवत आहे, निळोबारायांचे, हे सगळे एकाच उंचीचे ग्रंथ आहेत, एकाच उंचीचे. यात कमी जास्त काहीच नाहीये. ज्याची त्याची आवड आहे आणि ज्यानं त्यानं पहिल्यापासून एक साधना म्हणून स्वीकारली एवढं असतं. नाहीतर तुकाराम महाराजांचे अभंग काही कमी आहेत काय? नाही नाही नाही. हे सगळं जे वाङ्मय आहे हे तोला मोलाचं अगदी सारखं एका ठिकाणी असावं असं आहे. आणि त्या प्रत्येकातून म्हणजे प्रत्येक ग्रंथातून त्याच गोष्टी पुन्हा 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 व्यवस्थितपणे सांगितलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. आता ह्या प्रवचन मालिकेत 5 दिवसाचा आपला विषय आहार होता. हो, एक. तर तसं आहाराबद्दल तुम्ही आम्हाला शॉर्टकट मध्ये म्हणजे जसं सांगता येईल तसं ज्ञानेश्वरी म्हणजे माऊलींचं काय मत आहे आणि त्यासोबतच इतर जे विषय असतील जे तुम्ही सांगू शकाल आता जर तुमच्या तुम्हाला जे आठवतील. आता गोष्ट अशी आहे की वेगवेगळे विषय अशा प्रकारानं सांगणं थोडं कठीण असतं ज्ञानेश्वरीतलं. कारण ज्ञानेश्वरीतला एक विषय सांगायचं म्हटलं तरी कमीत कमी 3 तास पाहिजेत. कारण माऊलींची ती पद्धत आहे. माऊली सगळ्या कंगोऱ्यांचा व्यवस्थित विचार करते. एक विषय घेतला, आता आहाराचा विषय जर घेतला तर आम्हाला 5 दिवस त्यातल्या अनेक पैलू असे उलगडून समोर आले. बरं, तेही सगळे आले असं नाही, आपण सगळे नाही सांगू शकत. माऊलींच्या मनात काय काय त्यातून असतं हे खूप जबरदस्त आहे. माणूस एकदा त्या भूमिकेतून ज्ञानेश्वरीकडे गेला तर अक्षरशः वेडा होतो, ज्ञानेश्वरीचा फॅन होतो. म्हणजे इतकी त्यात जादू भरलेली आहे. म्हणून आहाराच्या दृष्टीने जर विचार केला तर पहिली गोष्ट, आहार आयुष्यवर्धक असावा. आहार सात्विक ताकद देणारा असावा. आहार मनाला नियंत्रित करणारा असावा. आहार आरोग्य देणारा असावा. आहार आनंद देणारा असावा आणि आहार परस्परामध्ये प्रेम वाढविणारा असावा.
हे 6 प्रकार आहाराचे आहेत. आणि हे सगळे प्रकार जे आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं व्यवस्थित वर्णन केलं, पण हे फक्त आपल्याला सात्विक आहारात दिसतं. अच्छा. सात्विक आहार जो आहे, आता आरोग्याच्या दृष्टीने सात्विक आहार आपण सांगतो की ज्वारीची भाकरी आहे, मुगाचं वरण आहे, हा सात्विक आहार आहे. अच्छा. पण त्यातही काही गोड पदार्थ असतील. अजून एक आहे की आहार करताना आपण कोणत्या वेळी करतो त्याच्यावरून त्याचा सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ठरतो. कारण त्याचा परिणाम शरीरावर तसा होतो. अच्छा. सकाळच्या प्रहरात लवकर खाल्लं ते पचायला सोपं जातं. रात्री सुद्धा सूर्यास्ताच्या आत आपण भोजन केलं त्याचा परिणाम लवकर मिळतो. अच्छा. त्यानंतर करणारा कसा आहे याच्यावरून सुद्धा सात्विकता, राजसता, तामसता आहे. अच्छा. कारण गंमत अशी आहे, करणारा जर उगी कुठून बाहेरून काही वाईट करून आला असला आणि त्यानं केलं तर त्याचे गुण त्यात उतरतात. जेवण अन्नात. हा, अन्नात उतरतात. करणाराची भावना अन्नात उतरते. म्हणून करणारानं सुद्धा शुद्ध भावनेनं केलं पाहिजे. आणि शुद्ध भावनेनं करायचं असेल तर नामस्मरण करीत केलं तर ते अजून सात्विक होतं. अच्छा. चित्रपटाची गाणी म्हणत गेलं तर ते रजोगुणी होतं. रजोगुण. शिव्या देत केलं तर ते तमोगुणी होतं. खरंय. आणि अन्न सात्विकच आहे, हं. पण करणाराची भावना ज्या प्रकारची असेल तो प्रकार त्या अन्नात उतरतो. बर, तेच अन्न जर स्वतः करता म्हणून खाल्लं तर भगवद्गीता म्हणते ते तमोगुणी अन्न झालं. अच्छा. अगदी भात वरण आहे किंवा आपला आवडता एखादा चांगला सात्विक पदार्थ आहे, तो आपण केला आणि मला खायचा म्हणून केला तर ते तमोगुणी झाला, आणि देवाला द्यायचा म्हणून केला तर तो सत्वगुणी झाला. अशी गंमत आहे. असे अनेक कंगोरे याला आहेत. वा. आणि ज्याला आपलं मन शुद्ध ठेवायचंय त्याला सात्विक आहार घेण्याशिवाय पर्याय नाही. पवित्रतेनं केलेला पवित्र आहार जितका पोटात जाईल तितकं मन शांत होतं. आणि मन शांत जितकं होतं, जसं पाणी असतं, वारा आला, लाटा आल्या तर त्या पाण्यात प्रतिबिंब दिसत नाही, पण ते पाणी नितळ शांत झालं तर स्वच्छ आणि शांत असलेल्या पाण्यात आपल्याला आपलं प्रतिबिंब आरशासारखं पाहता येतं. त्याचप्रमाणे सात्विक अन्नाचा परिणाम, सात्विक अन्नाच्या सूक्ष्म भागाचा परिणाम म्हणून जे मन बनतं ते मन शांत स्थिर होतं आणि त्यात आपल्याला आपलं मूळ रूप पाहता येतं. म्हणजे परमात्म तत्वाचा अनुभव घेण्याची योग्यता त्याला येऊ शकते, अशी स्थिती आहे. म्हणजे अंतरंगाचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची पहिली पायरी सात्विक आहार आहे. अरे दुर्लक्षित करतो कधी कधी. खूप दुर्लक्षित होतं. म्हणजे खूप दुर्लक्षित म्हणजे क्वचित सात्विक आहार होतो. आमच्याकडे तर प्रथाच आहे की जेवायला म्हणजे जे साधारणतः एकतर पिझ्झा बर्गर सारख्या गोष्टी जितकं त्याच्याजवळ चपातीला पण पिझ्झा बनवायला बघतात. आणि त्यानंतर ते खाताना मोठी टीव्ही चालू पाहिजे. तर जेवताना जर गाणं ऐकलं, जेवताना देवाचं नाव जर घेतलं तर त्याची सात्विकता अजून वाढते. जीवन करी जीवित वदने कवल घेता आपण म्हणतो, याच कारणच ते मनात आणि नामस्मरण होऊन अन्न सात्विक व्हावं. आणि सात्विक झालेल्या अन्नातनं मग मन शुद्ध होऊन आपल्याला परमार्था करता योग्य अशा प्रकारची मनाची स्थिती आपल्याला मिळते. म्हणजे शेती तयार होईल पिका. आणि या गोष्टी फक्त चर्चेनं होत नाहीत, या गोष्टी जेव्हा कृतीत येतात, हे बोलणं ऐकणं हे तर ठीक आहे, पण कृतीत यायला लागलं की लगेच आपल्याला त्याचा परिणाम मिळायला लागतो. आता साधी गोष्ट आहे, अन्न खाताना कसं खावं. आपल्याकडे एक पद्धत आहे, 32 वेळा चावून खावं. 32 वेळा चावून जर अन्न खाल्लं तर आपल्याला जेवताना पाणी पिण्याची आवश्यकता पडत नाही. कधी अनुभव घेऊन बघा. अच्छा. पाणी पिण्याची आवश्यकता पडत नाही. आणि विशिष्ट मात्रेत पाणी जरी असलं, अगदी ग्लास 2 ग्लास आपण दुपारपासून संध्याकाळपर्यंत जरी पाणी पिलं तरी तेवढ्यात आपलं काम भागतं. ते अन्न पचायला अगदी हलकं पोट राहतं. कधीतरी करून बघा. तर ह्या ज्या गोष्टी आहेत खूप छोट्या गोष्टी आहेत, पण आज मनुष्य पचन होत नाही,
त्याच्यानंतर चांगलं किती चांगलं अन्न खाल्लं तरी पचत नाही असं जे म्हणतो, त्याच्याकरता त्याला डॉक्टरकडे जावं लागतं. मग डॉक्टर वेगवेगळी औषधं देतात. ती औषधच अन्ना इतकी खावी लागतात कधी कधी. ही परिस्थिती मनुष्याला येते. मग हे जे आपण चाललो आहोत, हे चालणं आपल्या आयुर्वेदाकडे आपण केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. आणि जर आपण आहाराच्या दृष्टीनं काही छोट्या टिप्स जर व्यवस्थितपणे फॉलो केल्या, अगदी, पण मात्र कसं आहे, पहाटची वेळ आहे. आहार म्हणजे फक्त खाणं नाही, पाणी सुद्धा त्यातच येतं. विषय थोडा वाढतो तरीच सांगतो एक माहिती म्हणून. नाही आम्हाला ऐकायचंय. पहाटची वेळ आहे. पोटात जितकं बसेल तितकं कोमट पाणी प्या. अच्छा. दिवसभर त्याचा परिणाम आपल्याला मिळतो. त्यानंतर जेवणाच्या शेवटी ताक प्या. जसं रात्री नाही, दुपारी. हं. दुपारी जेवणाच्या शेवटी ताक प्या. आणि संध्याकाळी झोपताना थंड गाईचं थंड दूध प्या. अच्छा. एवढं जर केलं तर आपल्याला वैद्याकडे जाण्याचीच आवश्यकता पडत नाही. सोपं आहे. खूप सोपं आहे. पण ते लक्ष देऊन केलं पाहिजे. अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देऊन जर केल्या तर मोठ्या गोष्टीला सामोरं जावं लागत नाही. तर काय माऊली आणि ज्ञानेश्वरी बद्दल बोलायला तर भरपूर विषय आहे, आणि जसं तुम्ही सांगितलं एक एक मुद्द्याला घेतलं तर 3-3 तास जाऊ शकतो. हो. विशेषतः माऊलीं मी जितकं ऐकलंय काकांबद्दल आणि तुमच्याबद्दल, तर ते माऊलींच्या उल्लेखाशिवाय अपुरच राहत आहे. तर मला जसं सांगितलं कोणी ते एक मित्र माझे आहेत साधक, त्यांनी मला सांगितलं की मुकुंद काका आहेत आणि त्यांचे पुत्र गोविंद महाराज उच्च कोटीचे साधक आहेत, महात्मा आहेत. तर त्यांनी हे सांगितलं की त्यांचं विशेष माऊलींवर फार प्रेम आहे. आणि काल मी आलो इथं आल्यावर बघितलं की सर्वत्र मला प्रत्येक गोष्टीत फक्त संत ज्ञानेश्वर माऊलीच दिसत होते. तर खरं आजकालच्या समाजाला माऊलींची ओळख करून देणं फार गरजेचं आहे. जितकं लोकांना दुसरं माहिती आहे त्यापेक्षा माऊलींबद्दल कदाचित जे माहिती असायला हवं ते कमीच आहे. तर आमचं भाग्य आहे की आम्हाला हा थोडा सहवास लाभला, किंवा हे आज समाजाला तुमच्याकडनं माऊलींचा हा जो धर्म आहे किंवा माऊलींची जी ओळख होते याकरता खरंच आम्ही उपकृत आहोत आणि धन्यवाद म्हणतो तुम्हा लोकांना. तर आता एक थोडंसं फक्त विचारतो की तुम्ही फिलॉसॉफीचा जो अभ्यास केलाय, तर त्याच्यामध्ये ह्या जो आस्तिक नास्तिक दर्शन जे आपण दर्शनशास्त्राचा विचार करतो त्याचा आणि त्यासोबतच वेस्टर्न फिलॉसॉफीज यांचाही अभ्यास केलाय की नाही? माझा मुख्य विषय असा होता की श्रीमद भागवतामध्ये सगळ्या शास्त्रांचा अंतर्भाव कसा आहे. अच्छा. माझ्या अभ्यासाचा विषय तसा भागवत होता. श्री गुरु पूज्य सद्गुरु चंद्रशेखरजी महाराज देगलूरकर यांच्या चरण सान्निध्यात राहून काही काळ थोडा अध्ययनाचा योग आला. खरं तर त्यांचं ज्ञान समुद्रासारखं आहे. एक थेंब सुद्धा आपल्याला त्याच्यातून घेता आला नाही, कारण आपल्या बुद्धीची ती कमतरता आहे. पण जे काही घेतलं गेलं, जेवढं काही थेंबर घेणं झालं, तर त्यातून श्रीमद भागवतावर एक निष्ठा बसली. आणि त्याच्यातून श्रीमद भागवताचं काही किंचित जो अभ्यास झाला असेल त्यात हे लक्षात आलं की सगळ्या शास्त्रांचा अंतर्भाव श्रीमद भागवतात आहे. कलियुगाकरता श्रीमद भागवतम शास्त्रम कलौकीरेण भाषितम असं महर्षी वेदव्यासांनी म्हटलंय. एक श्रीमद भागवत नावाचं शास्त्र कलियुगाकरता शुकदेवांनी सांगितलेलं आहे असं महर्षी वेदव्यास तिथे म्हणतात. आणि मग नास्तिक शास्त्रांचा विचार करण्याची आवश्यकता नाही. याचं कारण आहे, नास्तिक या शब्दाचा अर्थ आपण जो मानतो तो नाही. आपण नास्तिक कशाला म्हणतो? देवाला मानत नाहीत. पण नास्तिक पदाची व्याख्या शास्त्रात नास्तिको वेदनिंदका, वेदाची निंदा करणारा नास्तिक आहे. वेदाला न मानणारा नास्तिक आहे. एक वेळ देवाला न मानणारा असेल आणि वेदाला मानणारा असेल तर ते आस्तिक शास्त्र होतं. पण वेदांना न मानणारे जे आहेत ते मात्र नास्तिक आहेत. म्हणून त्यांचा विचार करण्याची आवश्यकता नाही. तर बाकीची जी 6 शास्त्र आहेत त्यांच्यातले जे सिद्धांत आहेत, हे सिद्धांत भागवतात कसे आलेत याचा विचार तिथे प्रामुख्याने केला गेलेला आहे. तर
महाराज, आता थोडंसं पर्सनल वर येऊ पुन्हा. ठीक. तर तुम्ही ज्यावेळेस लहान होता त्यावेळेस तेव्हापासून तुम्ही बघत असाल की तुम्हाला जशी जाण येत गेली मुकुंद काकांबद्दल, त्यांचं तुमच्या बालपणीच्या आठवणी कशा होत्या? आणि त्यानंतर तुम्ही हे मी ऐकलं की आता मला ही शंका होती, साधारण बुद्धी आहे त्यानुसार असं वाटतं की कदाचित मोठं झाल्यावर जाण येते, मग मनुष्य आपल्या वडिलांना आधार देतो. मात्र मी आता एका काकांशी बोलत होतो, त्यांनी मला सांगितलं की नव्हे, तुम्ही लहान असल्यापासून जेव्हापासून तुम्ही त्या क्षमतेत झालात तेव्हापासून तुम्ही काका तुमच्या खांद्यावर हात ठेवून चालत आहेत. सर हा प्रवास कसा होता? मूळ गोष्ट ही आहे की मला जाण येण्याचा विषय मला आठवतच नाही. अच्छा. याचं कारण असं आहे की काकाजींना, त्यांना जेव्हापासून कळतं तेव्हापासून त्यांचं जीवन माऊलींना समर्पित आहे. मी परवाच सांगितलं हम्म, की माऊलींना जीवन समर्पित झालं किंवा कोणत्याही संतांना समर्पित झालं. हम्म, माऊली आत्ता आपल्या समोर, माऊली हे विभूतिमत्व आहे म्हणून आपण माऊली म्हणतो. तुकाराम महाराज असतील, नाथ महाराज असतील, ज्याची जी श्रद्धा असेल खरंय. त्या ठिकाणी आपलं जीवन एकदा जर समर्पित झालं तर ते संत तत्व आपली जबाबदारी घेतं. आणि काकांच्या बाबतीतला हा अनुभव आम्हा सगळ्यांना आहे. अच्छा. मी आज सकाळी बोलताना बोललो की आपण एखादा संकल्प केला आणि माऊलीला सांगितला की मला हे करायचंय, तर ती जबाबदारी माऊलीवर जाते आणि माऊली आपल्याकडून ते करून घेते. आणि याच्याकरता मी उदाहरण दिलं की गेली जवळजवळ 70 वर्ष, 65 ते 70 वर्ष दृष्टी नाही पण एकही काम अडलं नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे काकाजी आहेत. बापरे. बरं, त्यात मीच होतो असं नाही. त्यांच्या सान्निध्यात जी जी व्यक्ती आली त्या प्रत्येक व्यक्तीनं त्याच श्रद्धेनं त्यांचं ते केलं, त्या श्रद्धेनं केलं. मी एक खूप तसा एक कष्टित माणूस आहे त्या बाबतीत, माझ्याकडून काहीच घडलं नाही. त्यांचं करणारे अगदी अनेक लोक असे मिळाले की महाराज तुम्हाला जर डोळे येत असतील तर आम्ही आमचा एक एक डोळा काढून देतो, इथपर्यंत लोक म्हणणारे निघाले. मग हे मला त्या माणसांचं मोठेपण नाही वाटत. तुम्हाला थोडं वेगळं वाटेल कारण मी माझ्याकरता बोलतो की मला मी त्यांचं केलं म्हणजे मी मोठा नाहीये. माऊलींनी माझ्या अंतःकरणात त्यांचं करायचं ही प्रेरणा घातली म्हणून मला करता आलंय, म्हणून करता आले. माऊलींना त्यांची काळजी आहे आणि त्याकरता त्यांच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात अनुकूल भावना निर्माण करून द्यायचं ही माऊली करते. हे जगात पैशानं होत नाही, हे जगात व्यावहारिक वागण्यानं होत नाही, हे जगात फक्त आणि फक्त समर्पणानंच होतं. एकदा भार घालून दिला, घालून या भार राहिलो निश्चिंती, असं एकदा झालं की ते काय करू शकतात याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे काकाजी आहेत. की त्यांच्याकरता त्यांनी स्वतः करता कधीच काही केलं नाही. लहानपणी ते आणि आम्ही परिवार पूर्ण उपवाशी असताना सुद्धा कीर्तनाचा पैसा घरात आला न पाहिजे या निष्ठेवर ते राहिले. आम्ही अक्षरशः 2-2 दिवस उपवाशी राहिलो, पण आमच्या आईने तक्रार केली नाही. आणि जेव्हा मग धान्य वगैरे यायचं आम्ही कधी कधी धान्य खाल्लं, म्हणजे इतकी भूक लागलेली असायची. पण आमच्याही मनात हे आलं नाही की आमची जबाबदारी काकांवर आहे, मग ते आम्हाला का नाही देत, हे सुद्धा आमच्या मनात कधी आलं नाही. ही सुद्धा हे आमचं मोठेपण नाही, माऊलींनी त्यांची जी निष्ठा ठेवायची होती, त्यांची निष्ठा पालन करायची होती, त्याकरता आमच्या अंतःकरणात त्या भावना त्या त्या प्रकाराने रुजविल्या, हे आमचं म्हणणं आहे. आम्ही कुणीच नाही आहोत. काकांचं बालपण कसं होतं, म्हणजे काकांचं हे हा काकांचं बालपण, काकांचं शिक्षण तसं एक साधारण 5वीच्या 6 महिन्यापर्यंत झालं. अच्छा. बाकी जास्त झालं नाही. लहानपणी थोडं थोडं दिसत होतं, 5वी नंतर मात्र पूर्ण दिसणं कमी कमी होत गेलं. त्यांच्या रॅटिनाचा प्रॉब्लेम होता आणि त्यावेळी अगदी मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल पर्यंत नेलं, पण त्यांनी सांगितलं की रॅटिनावर अजून कोणत्याही प्रकारचं संशोधन नाही. पण काकांनी सांगितलं की माझ्यावर ही सुद्धा माऊलींची कृपा आहे. मोठमोठे संतही हेच म्हणतात की काका तुमच्यावर कृपा आहे, कारण आजचं जग पाहण्यासारखं नाही. तर
आणि एक दिवस आमच्याच गावात असलेले एकनाथ स्वामी म्हणून होते. तर त्यांनी काकांना ज्ञानेश्वरी दिली. काय वय असेल ते काकांचं? काकांचं त्यावेळी साधारणतः एक 15-16 वय होता. आणि ज्ञानेश्वरीला ते चिकटले. दिसत तर नव्हतं खूप. फक्त 2 ते 3 पारायण त्यांनी उन्हात बसून केली. उन्हात असं बसायचं आणि अशी ज्ञानेश्वरी वाचायची. 3 एक पारायण झाली आणि यात संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ झाली. तर ज्ञानेश्वरी काका त्यावेळेस उन्हात बसून वाचत होते. हो. आणि 3 एक आवृत्ती फक्त झाल्या त्यांच्या. हा आणि त्यात त्यांची संपूर्ण ज्ञानेश्वरी कंठस्थ झाली. हा चमत्कार नाही तर काय? खरंय. ही माऊलीची कृपा नाही तर याला आपण दुसरं काय म्हणणार? संत असं वाटत नाही का की संत हे जन्मच घेतल्या की म्हणजे जन्मतःच त्यांच्यावर तेवढी माऊलींची कृपा होती? कारण हो. हे सोपं नाहीये. 15-16 वर्षाचं ज्यांना दृष्टी नाहीये ते असं इतकी मेहनत किंवा कष्ट घेत आहेत आणि त्यांच्यावर एवढी लोक त्यांना वेड म्हणत होते. अरे ज्ञानेश्वरी काय करणार आहे? हा. हे करून तुला काय मिळणार आहे? अच्छा. पण हे म्हणत असताना सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि ज्ञानेश्वरी करीत राहायचं. मग घरामध्ये होती परंपरा परमार्थाची? या प्रकारच्या परमार्थाची नव्हती. मुळात आमचे आजोबा एक मोठे शिवभक्त होते. म्हणजे दत्तभक्तही होते, शिवभक्तही होते. आणि संपूर्ण आमच्या परिसरामध्ये एक चांगला माणूस म्हणून त्यांची प्रसिद्धी होती. हा. म्हणजे सगळ्यांच्या मुखात त्यांचं नाव असायचं. सगळे त्यांच्या पायावर नतमस्तक होते. हे त्यांचं होतं. त्यांना कुणाची निंदा सहन होत नव्हती. कोणी वाईट बोललं तर म्हणजे कुणाबद्दल जर वाईट बोललं तर त्याला ते लगेच गप्प करायचे. हे सगळं त्यांच्या सगळ्या सत्वगुणांनी संपन्न होते ते. हा भाग मात्र काकांपासून आला. खरं. असं म्हणतात की आजोबाचे गुण नातवात येतात. म्हणजे ते एक असतं ना असं काहीतरी की डीएनए ट्रान्सफर होतो. म्हणजे या प्रकारची उपासना जरी नव्हती तरी मागच्या अनेक पिढ्यांमध्ये बाकीची उपासना घरातली जी कुलपरंपरेची उपासना आहे ती व्यवस्थित चाललेली. अच्छा. म्हणजे जे आपण वैदिक कर्म म्हणतो हो ते सगळं व्यवस्थित कर्म ते सगळे व्यवस्थित. अच्छा. त्यानंतर मग काकांचं पुढे मग काकांनी कसं पुढे चालून मग काकांची वारी सुरू झाली. त्यानंतर एक वैकुंठवासी गुरुवर्य मदन महाराज बिहाणी म्हणून होऊन गेले. त्यांच्या जवळ त्यांच्या बरोबर प्रवासात काही काळ ते राहिले. अच्छा. हा. मग एक साधू व्यक्तिमत्व होतं. चिंतन वगैरे वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्या सान्निध्यात त्यांचं झालं. त्यानंतर काकाजींना वैकुंठवासी गुरुवर्य साहेबराव नाना म्हणून एक वारकरी होते. अच्छा. त्यांच्याकडून म्हणजे अखंड निष्ठेचे वारकरी होते. त्यांच्याकडून माळ त्यांना मिळाली. मग विवाह कधी म्हणजे कुठल्या वयात असेल? साधारण एक 24-25व्या वर्षी. ही एक कथाच म्हणावी ना की एकतर बालपणातच अंधत्व आलेलं. हो. त्यानंतर असा नाद लागलेला परमार्थाचा. हो. आणि आपल्याला तर एक सर्वश्रुतच आहे की परमार्थाचा नाद असलेल्या व्यक्तीसोबत संसार करायला मुली घाबरतात. कसं आईचं कसं? आईला माहितीच नव्हतं लग्न होईपर्यंत. त्यांना दिसत नाही हेच माहित नव्हतं. अरे बापरे. तो काळ. अच्छा. लग्न आणि घरातल्या मोठ्या माणसांनी त्यावेळी काकाजी सांगत असतात की 400 रुपये दिले होते तिकडे. अच्छा. अरे बघा. गमतीशीर प्रसंग आहेत. हो. सामान्य कथा पण त्या व्यक्तिमत्वामुळे त्या अविलक्षण विलक्षण होतात खरे. मग त्यानंतर मग तुमचा जन्म असेल. काकांना मग पुत्र वगैरे किती? एक मुलगा आणि 3 मुली. 3 मुली. हो. आणि तुम्ही सगळ्यात लहान? मग मी 3 नंबर. 3 नंबर. अच्छा. मग आईचं कसं होतं? मग आईंनी काकांना आईची खरी कमाल आहे आमच्या या परिवारामध्ये. कारण एकीकडे काकांना म्हणजे कार्यक्रमाच्या दृष्टीने दूर दूर जावं लागत होतं.
ते तेव्हापासून लग्नाच्या स्थितीपर्यंत काका साधारणतः कीर्तन करायचे? 30व्या वर्षापासून, म्हणजे अच्छा नाही, कीर्तन तर अगोदरच सुरू झालं, अच्छा हा पण दूर दूर जाणं, प्रवास, हा या गोष्टी वाढत गेल्या. हा बर, घरातली विपन्न अवस्था होती हा आणि त्यामुळे सगळं सांभाळायचं हा आणि मुलांना सांभाळायचं, हम्म. जबाबदारी सगळी सांभाळायची, हे आमच्या आईनं व्यवस्थित केलं. तसं मला ते काका सांगत होते की तुम्ही तुमच्या आधी आई स्वतः असायच्या काकांसोबत, लक्ष म्हणजे त्यांच्या सेवेत कुठं जायचं असतं. असं करता येत नव्हतं आईला, अच्छा अच्छा तसं. कारण घरची जबाबदारी होती ना. हम्म. मग काकांचा तुमच्या पद्धती तुमच्याकडे कसा दृष्टिकोन होता? म्हणजे काकांनी आधीपासून तुम्ही शिक्षणाकरता मग काकांनी किंवा तुमचं बालपणातली जी आता स्थिती होती, तुम्ही घरात आर्थिक परिस्थिती अशी सांगितली. होती की हं. शिक्षण व्हावं इतकी अवस्था आमची नव्हती. 4थी पर्यंत आमचं शिक्षण घरी झालं. हा. त्यानंतर जाडदेवळ्याच्या जवळच माणिक दौंडी नावाचं गाव आहे, हा. तिथे आम्ही जाऊन येऊन 5वीचं शिक्षण केलं. अच्छा. पण आता जाऊन येऊन करायचं म्हणजे खूप ताण व्हायचा, हम्म. अभ्यास होत नव्हता. अच्छा. अगदी काकांची मुलं म्हणून 35% आम्हाला कसे तरी दिले 5वीला. अरे वा. आणि मग 6वी पासून हं. पाथर्डीला काकांनी ज्यांना भाऊ मानलेलं आहे हं. असे एक आदरणीय गोपालकृष्णजी मंत्री, हं. त्यांच्या घरी तेच म्हटले की मला याला आमच्याकडे ठेवा. आणि मग 6वी ते 10वी त्यांच्याकडे शिक्षण झालं. अच्छा. मग तिथून अभ्यासाचाही आलेख वाढला, हं. पण त्यांनी पूर्ण जबाबदारी घेऊन व्यवस्थितपणे शिक्षण केलं. अच्छा. हं. मग तर त्यावेळी परमार्थाचा वगैरे विषय काहीच नसायचा, अच्छा. गंधही नव्हता. नंतर 10वी नंतर हे सगळे बदल होत गेले. आणि ही जी परिस्थिती होती बालपणातली तुम्ही जी सांगितली, अशा वेळी मग काकांचं कसं होतं? म्हणजे तुम्हाला यातनं असं काय वाटतं की असं वाटायचं नाही का तुम्हाला की पैसा असावा आपल्या घरात पण, आणि किंवा मग यातनं यासोबतच मला ह्या दोन्ही गोष्टी जाणून घ्यायच्या आहे की एका साधकाच्या घरची परिस्थिती आणि त्यासोबत त्याच्या घरातल्या जी लोक असतात त्यांची त्या गोष्टीला साथ असल्यावर कशी वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एकतर ते कशी असते साधक, आणि दुसरी गोष्ट मग तो साधक का, की पैसे घरी न आणणे, असे काय नियम होते जे काका सांभाळत होते? सांगतो. कीर्तनाच्या बाबतीत तुकाराम महाराजांनी ही गोष्ट स्पष्ट सांगितली आहे की कीर्तनाचा पैसा घेऊ नये, स्पष्ट आहे. हम्म. आणि यानुसार एक वैराग्य ही गोष्ट ज्याला म्हणतात, हम्म. त्यालाच अनुसरून काकाजींनी हा नियम केला होता. अच्छा. हा नियम चुकीचा नव्हता. हा नियम चुकीचा नव्हता हे आम्हाला या नियमाबद्दल काही माहित नसतानाही आमची तक्रार नव्हती. वाटलं नाही असं कधी? कधीच वाटलं नाही, एवढं कधीच वाटलं नाही. माऊलीची हीच आम्हाला कृपा वाटते खरं. की आपल्या वडिलांबद्दल आपली अशी अवस्था असतानाही त्यांचं लक्ष नाही, अशा प्रकारची भावनाच आमच्या मनात कधी आली नाही. अरे वा. हे असंच करावं लागतं, वा. हीच भूमिका मनात येत होती. एकट्याच असं नाही, आमचं भावंडांचं सगळ्यांचं हीच भूमिका होती, हीच गोष्ट होती. आणि दुसरी गोष्ट, त्यांचा सहवासही त्या काळात आम्हाला खूप मिळाला नाही, खूप मिळत नव्हता. कारण कार्यक्रमाच्या दृष्टीनं बाहेर जाणं होत होतं. मात्र आईनं आणि काही काळ वडिलांनी सुद्धा रस्त्याची कामं केली. अरे बापरे. हो, म्हणजे बिगारीची कामं केली. बिगारीची कामं केली. आता काकांना करता येत नव्हते. मग पण काकांचं या आध्यात्मिक क्षेत्रामुळे सगळ्यांना त्यांची उंची ठाऊक होती. मग त्यांना एक झोपडी करून दिली होती तिथे. काका तिथे बसून जप करायचे आणि आईने डबल काम करायचं. अरे राम. हे काम केलं. आणि याच्यातून त्यामुळे हे कष्टाचं जीवनच खरं जीवन आहे, अशा प्रकारची भूमिका आम्हाला एक बालपणातलं बाळकडू म्हणूनच मिळाली. खरंय. बघा, मला हे ना माझं पर्सनल मत आहे की मला असं फार वाटतं की फक्त एक संत तर असतोच, म्हणजे पण एक प्रकारे जसं कृष्णाने जन्म घेतला तर इतर देवांनीही जन्म घेतला.
तसं कदाचित देवच एका संतासोबत दुसरे देव येत असतील, की चला बाबा याच्यासोबत आपल्याला राहायचंय, याची साधनं यांना आपल्याला सहाय्य करायचंय. आज त्या माऊलीबद्दल जर विचार केला, आज मी ते बघितलं रूममध्ये मी गेलेलो. आज सुद्धा तीच अवस्था आहे काकांची, की माळ जप चालू होतं. सतत आकडा. आणि त्या काळात त्या माऊलींनी हे सगळं सांभाळलं आणि तुमच्या मनात किंवा त्यांच्या मनात एखादी तक्रार न येणे, खरं हा हा खरा पारमार्थिक चमत्कार आहे. पण हे आमचं वैयक्तिक काही आहे यात असं नाही. हा आपला नम्रपणा, नाही, ज्याला आम्ही म्हणा. काय आहे, त्यांच्याकरता माऊलींनी आम्हाला ती भावना दिली, हा हे आमचं खरंय म्हणणं खरंय आहे. खरंय. छान. त्यांच्या मनात असलेली जी निष्ठा आहे हम्म. ती टिकवण्याकरता एक साधक गोष्ट म्हणून माऊलींनी आमच्याकडून ते करून घेतलं. आणि आपण म्हणतो की चला परमार्थ हा काही लोकांना वाटतं की फक्त मलाईसाठीच लोक करतात, काही लोकांना वाटतं ते तर पूर्णच डुबवणारी गोष्ट आहे. पण आज इथं समन्वय दिसतोय. एक साधनेचा वेळ होता, आज काका आहेत की चला ती वेळ नाहीये आता जिथं बिगारीचे काम नाही केले. नाही, पण त्यावेळेसही स्थिती कदाचित ती सेमच असणार काकांची आणि आता तीच असणार. काकांच्या स्थितीत काहीच बदल नाही, काहीच बदल नाही खरं. काहीच बदल नाही. त्यानंतर मग तुमच्या ह्या सगळ्या काकांचा आणि मग गुरुवर्य देगलूरकर महाराज यांचा संपर्क कधी आला काकांचा? असं काकांचा संपर्क तसा वैकुंठवासी गुरुवर्य धोंडा महाराज देगलूरकरांपासूनचा आहे. अरे वा. हो. काकांचं एक कीर्तन त्यांना खूप आवडलं होतं, म्हणजे त्यांच्या मठात त्यांनी ठेवलं होतं. हा, आणि त्यावेळी कीर्तन झाल्यानंतर ते म्हणाले होते, हा. मला आज उत्कृष्ट कीर्तन ऐकायला मिळालं, वा. असं म्हटले होते. आणि हा पूर्ण परिवारच, आपल्यासारख्या सामान्यांनी त्या परिवाराबद्दल काय बोलावं, पण ज्ञानेश्वरीला गाथ्याला समर्पित असलेला परिवार आहे, संपूर्ण वैदिक तत्वज्ञानाला समर्पित असलेला परिवार आहे. आणि आजच्या साधकांचे मायबाप येते, म्हणजे इतकं उंचीची व्यक्तिमत्व आहेत ती. त्या याच्यात असलेली साधना करणारी, आज चातुर्मास्य पूर्ण एका ठिकाणी राहायचं, सगळे नियम पाळायचे, गाथा ज्ञानेश्वरी सांगायची, आलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ग्रंथांचं मार्गदर्शन करायचं, ही सोपी गोष्ट नाही, हे व्रत म्हणून त्यांनी घेतलेलं आहे. आणि ज्यावेळी आळंदी क्षेत्रात इथे वैदिक शिक्षण माझं झालं नाही, त्यावेळी काकांना थोडी चिंता होती की आता याचं काय करायचं. आणि त्याच वेळी पंढरी क्षेत्रात देगलूरकर महाराजांनीच वैकुंठवासी गुरुवर्य भगवान शास्त्री धारुरकर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं काकाजींची माऊलीची कथा ठेवली होती. तेव्हा काकांनी म्हटलं होतं की मला गोविंदाची चिंता वाटते. तेव्हा महाराज म्हणले की काही चिंता करू नका, माझ्याकडे ठेवून द्या त्याला. आणि याच्यातून मग ते तिथं जाणं झालं. परमार्थ आणि संसार, काकांनी दोन्ही गोष्टींचं, भलेही ते त्यावेळेस म्हणजे फिजिकली अवेलेबल होते नव्हते, मात्र त्यांनी काळजी वाहिली. तुम्हाला सांगतो, ते अवेलेबल नव्हते ही फॅक्ट आहे, दिसते. पण ते अवेलेबल नसल्यामुळे देवाने त्यांची अवेलेबिलिटी नाही हे जाणू दिलं नाही. त्यांचं अस्तित्व नाही किंवा त्यांची अनुपस्थिती आहे हे देवानं कधीच जाणवू दिलं नाही. कदाचित ते अवेलेबल असते तर तितकं झालं नसतं, जितकं झालं नसतं तितकं ते अवेलेबल नसल्यामुळे देवाने करून दिलं. चला काय म्हणा, हे एकतर हा विषय बघायला गेलं तर हा तुमचाही मोठेपणा, किंवा कारण की माझ्या मते असं आहे की ते जर धारण करायचंय, ते दैवी जो तत्व आहे किंवा कृपा, आपले दरवाजे उघडे हवे, आपली ती पात्रता असे, जसं तुम्ही सांगितलं मनाची पवित्रता असावी, कदाचित ती गोष्ट खरंच तुमच्याकडे होती. कारण की जितकं आपण बघतो समाजामध्ये व्यवहारामध्ये फार अवघड आहे, ते आता तुम्ही ते साध्य केले म्हणून फार सोपं वाटतं. मुद्दा इथेच आहे, ज्यावेळी मी करतो हे जिथं येतं ना तिथं काम नसतं. खरंय. आणि म्हणून हे तुम्ही जरी म्हणत असले तुमचा मोठेपणा आहे, तरी सुद्धा आपला मोठेपणा नाही, हीच वस्तुस्थिती, हीच वस्तुस्थिती. आम्ही हे नक्कीच हे शिकण्याचं आमच्यात फार होतो की सामान्य जनतेत असताना असं तेच दाखवलं जातं की इगो जर तुमच्यात असला, तुम्ही जर स्वतःचं प्रेस्टिज डाऊन केलं तर कोणीच तुम्हाला व्हॅल्यू देणार नाही. यू हॅव फेक इट अंटिल मेक इट, की तुम्ही जोवर तेवढे मोठे होत नाही तोवर मोठेपणाचा आव आणा, त्याशिवाय मोठे नाही होणार. सो संतांच्या शिकवणीच्या हे विरुद्ध आहे. चला, आम्ही नक्कीच आज ही शिकवण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आम्ही सगळ्यात आधी
धारण करण्याचा प्रयत्न करतो. तुमचा आशीर्वाद असू द्यावा की ते आम्हाला प्राप्त व्हावं, आमचे दरवाजे त्याकरता उघडे व्हावे, मन पवित्र व्हावं. बाकी तुमच्या साधूजनांच्या उपदेशनाने आम्ही चालण्याचा नक्कीच प्रयत्न करू. यामध्ये एक आता आपण इथपर्यंत आलो की धुंडा महाराजांसोबत महाराजांचं सानिध्य झालं. त्यानंतर मग महाराजांचं एक चला माझ्या मते लोकांमध्ये महाराजांची ओळख झाली असेल आणि मग प्रामुख्यानं हं. लोकांच्या मध्ये येण्याला हं. जे जे महात्मे कारणीभूत झाले हं. यात राष्ट्रसंत परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज, अच्छा. पूज्य काकांचं आणि त्यांचं अगदी जवळचं सख्य आहे. वा. अगदी पूर्वीपासून हं. काय त्यांचे पूर्वीचे ऋणानुबंध होते हे ठाऊक नाही, वा. पण अगदी भाऊ भाऊ असावेत इतकी त्यांची जवळीक, अरे. इतकी त्यांची जवळीक. मग त्यांचा संपर्क कसा आला असेल सगळ्यात आधी? असं काही सगळ्यात कथा आधी आहे? पाथर्डीला त्यांची कथा होती. अच्छा. गोविंद म्हणजे देवगिरी हा. महाराजांची. पूर्वीचे आचार्य किशोरजी व्यास, हो हो. आणि त्यात काही प्रसंगातल्या संवादांमधून हा हा. काकांची मोठेपण त्यांना कळलं आणि ती जवळीक जुळली, वा. आणि ती जुळली ती आजही तशीच आहे. आज 75 वर्ष काकांचं ज्यावेळेस 75 इथं साजरी केली त्यावेळेस ते होते असं. हो, ते अध्यक्षच ते होते त्या अच्छा. कार्यक्रमाचे. क्या बात आहे. अशा प्रकारे काकांची ही जी साधना आपण म्हणजे आज वय काय असेल काकांचं? 82. 82. मग काका मुळात आपण जसं बघितलं की ज्ञानेश्वरीचा छंद तेव्हापासून लागला आणि ज्ञानोबा माऊलींना जसं आपण बघतो की गुलाबराव महाराजांचं आपण चरित्र हो. अनुभवतो की त्यांना ज्ञानेश कन्या म्हणतात, तसंच काकांचं एक प्रकारे मग एक पुनर्जन्म म्हणू शकतो आपण की आता गुलाबराव महाराज. काल यांनी कोरेकर बाबांनी हाच मुद्दा मांडला, अरे वा. काल याच वेळेस आणि इथंच मांडला की माधांच्या गुलाबराव महाराजांचाच नवा अवतार म्हणजे काका आहेत, काय असं ते म्हणाले. अशी एखादी घटना तुम्हाला आठवते का की ज्यातनं काकांचं असं एक विशेष प्रसंग त्याने आपण आता हे चरित्र आम्हाला जाणून घ्यायचं होतं आणि प्रेक्षकांनाही एक ओळख करून द्यायचा तो प्रयत्न केला आपण. तर असं काही तुमचं बालपणातला किंवा आता साधू संतांसोबतचा काकांचा विशेष प्रसंग काय आठवतो का तुम्हाला? तसा विचार तर मी आता करून आलो नाही. असे तुम्ही फार दमलेलाही आहात. असो, काकांचं जीवन जे आता तुम्ही सांगितलं यातच अनेक विशेष प्रसंग आपल्याला बघायला मिळाले. विशेषतः मला तर हे की त्या काळात म्हणजे इतक्या अवघड परिस्थितीतनं आज काकांकडे आणि काकांकडनं तो वारसा तुम्ही मोठा केला आणि तुम्ही सांभाळलात आणि आज हजारो विद्यार्थी तुमच्याकडे शिकत आहेत. आज हजारो विद्यार्थ्यांना वेधशाळेतनं आणि याच्यातनं हजारो, हा ठीक आहे तुमचं. आतापर्यंत झाले असतील आणि पुढेही होतील कदाचित. तर आता काय काय कार्य चालतंय की काकांच्या आशीर्वादात? आता एक प्रामुख्यानं गोशाळेचं एक कार्य चालतं. हा. गोशाळेत 250 गायी आहेत, अच्छा. त्यांची सेवा चालते. हं. त्यानंतर वेद पाठशाळा चालते, हम्म, हम्म. आणि प्रामुख्यानं हे धर्म प्रसाराचं कार्य चालतं. असो, आता आपण मुळात मला चरित्रावर हळूहळू यायचं होतं. तर आता आपण मुकुंद काकांचं चरित्र आपण ऐकलं, तुमच्याकडनं कळलं. तुमचा इतर जसं आताच्या कथेमध्ये आपण बघितलं की चरित्राचा विचार केल्यामुळे मला आठवलं की काल चांगदेव महाराजांच्या चरित्राचा मी ऐकलं. त्याचाच मी फक्त एक विचार करू बघतो की आम्ही जे बघतो की आम्हाला जे ऐकलंय आम्ही की चांगदेव महाराज म्हणजे काय की एक अहंकारी कोणीतरी 100 वेळा ज्यांनी मृत्यूला परत पाठवलं आणि अशा प्रकारचा कोणीतरी व्यक्ती होता आणि त्याला मग माऊलींनी त्यांना किंवा मुक्ताई त्यांचे गुरु झाले. आता हे आम्ही चरित्र ऐकलं, मुळात हे आलं कुठून असेल आणि तुम्ही जे सांगितलं ते फार निराळं होतं. मग यात हा भेद का आणि नेमकं चांगदेव महाराजांचं चरित्र एक शॉर्ट मध्ये तुम्ही सांगाल का? याचं कारण असं आहे, हं. चांगदेव महाराजांचं चरित्र हं. हे कुणीतरी सांगितलं हं. यावर विश्वास ठेवू नये. बरं. संतांनी एक्झॅक्टली काय सांगितलंय अच्छा. याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. हं. मध्ये काही काळ असा गेलाय हं. की या चरित्राचं विद्रुपीकरण केलं गेलं केलं. आणि ते विद्रुपीकरण समाजामध्ये दुही माजवण्याकरता कारणीभूत ठरत आहे. केलं.
याकरता कुणा एका व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा ज्या संतांनी ते चरित्र लिहिलंय ते चरित्र मुळातून पाहिलं पाहिजे, मुळातून पाहिलं पाहिजे. आणि ते इतकं उत्कृष्ट असतं, त्याच्यातून इतक्या चांगल्या पैलूंचा उद्गम आपल्याला दिसतो की आपण थक्क होऊन जातो. म्हणून हे चरित्र सकारात्मक रीतीनं समाजात प्रसृत होण्याऐवजी नकारात्मक रीतीनं प्रसृत झालं, की या चरित्रांकडे पाहण्याची भावना समाजाची बदलून गेली आणि त्यामुळे समाजाचा ऱ्हास झाला. भगवद्गीतेत एक श्लोक आहे, न बुद्धिभेदम जनयेत अज्ञानाम कर्म संगीनाम. जे सामान्य लोक असतात त्यांचा बुद्धिभेद ज्ञानी मनुष्यानं करू नये, करू नये. याच्याकरता ज्याला बोलायचंय त्याच्यावर ही जबाबदारी आहे की आपण जे बोलतो आहोत त्याला प्रूफ आपण काय देतो आहोत. बरोबर. मग ते जर नाही देता आलं तर आपण जे काम स्वीकारले त्याच्याशीच आपण प्रतारणा करतो आहोत. म्हणून मी आता चरित्र नाही सांगणार सगळं, पण प्रामुख्यानं चांगदेव महाराजांना ज्या प्रकारानं समाजासमोर आणलं गेलं तो प्रकार आपल्याला त्यांच्या चरित्रात, निळोबारायांचं चरित्र जर अभ्यासलं तर आपल्याला ते दिसत नाही. एखादा प्रसंग जर असेल, मी म्हणतो ते वाघावर बसून आले, हा प्रसंग आहे, यात शंका नाही. मला सांगा, 1400 वर्ष योग साधना करून आयुष्य वाढविण्याची क्षमता ज्यांच्यात आहे, त्यांची योग्यता आणि आपली योग्यता यात तफावत आहे की नाही? माऊलींची योग्यता आणि त्यांची योग्यता याबद्दल मी नाही बोलत, मी त्याबद्दल बोलत नाही. त्यांची योग्यता आणि आपली योग्यता यात तफावत आहे की नाही? आपण माऊली होऊनच त्यांच्याबद्दल बोलायला जातो आहोत. बरोबर. एखादा वक्ता ज्यावेळी बोलायला लागतो त्यावेळी त्यानं आपण तटस्थ आहोत या भूमिकेतून विषय मांडला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिकेत जायचं म्हणजे काय, तर चांगदेव महाराजांच्या पेक्षा मोठं व्हायचं. भिंत चालवणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराज तर चांगदेव महाराज अहंकारी आहेत असं नाही म्हणत ना, पण आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या जागेवर जातो आणि चांगदेव महाराज अहंकारी आहेत हे म्हणायला लागतो. खरंय. मुळात हे काय ना, हे आपल्याला कॉलनायझेशन म्हणा, ब्रिटिशर्स म्हणा किंवा कुठल्याही ह्या अनेक फॅक्टर्स असतील, यामुळे आपल्याला कथांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आपल्या कथांमध्ये रामायण महाभारतात सुद्धा रावणाची स्तुती रामाची तर आहेत, तसं आपल्यामध्ये हिरो आणि व्हिलन असं नव्हतं. मात्र आता असं झालंय की प्रत्येक गोष्टीत एक हिरो जर असला तर त्याच्या दुसऱ्याला व्हिलन बनवायचंच, ही भूमिका तयार झाली. तेच 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 पण मात्र खरंच मलाही ही शंका वाटायची की चांगदेव महाराज जर इतके मोठे आणि त्यांना जर स्वतः मुक्ताई शिष्य बनवताय, त्यांची पात्रता मला सांगा, ज्ञानेश्वर महाराजांच्या सारख्यांच्या सान्निध्यात जाऊन ते त्यांना त्यांच्या बरोबरीचं करवून घेतात, यावरूनच त्यांची योग्यता आपल्याला कळते. खरंय खरंय. तर शॉर्ट मध्ये जर सांगायचं झालं तर काकांनी महाराजांनी काल चांगदेव महाराजांचं चरित्र सांगितलं, निळोबारायांनी लिहिलेलं. तर तीच प्रार्थना आहे की आपण एकदा बघावं. मी प्रयत्न करेल की बरं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल का, की जर आम्हाला संतांचा आणि ह्या ज्या अनेक कथा आहेत यांचा जर संदर्भ बघायचा असेल तर कुठल्या संतांचं साहित्य आम्ही बघावं? नामदेवरायांचं साहित्य बघा संतांच्या चरित्राच्या बाबतीत. निळोबारायांचं साहित्य आपण बघा. नाथ महाराजांनी काही संतांचे चरित्र लिहिले, हे आपण पाहत चालावं. काही प्रसंग असतील, थोडे थोडे प्रसंग असतील, त्या प्रकारानं पाहावं. आणि अभ्यासकांनी याच्यावर भरपूर लिहिलेलं आहे. म्हणजे फक्त परंपरेनं अध्ययन करणारे जे अभ्यासक आहेत, या अभ्यासकांना आपण फॉलो केलं पाहिजे. ही गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवली पाहिजे. निळोबारायांचं जे मग ज्यात चांगदेव महाराजांचं चरित्र आढळतं तर ते त्यांनी माऊलींच्या चरित्रासोबत सांगितलं की सेपरेट लिहिलंय? नाही, निळोबारायांचं चरित्र, चांगदेव महाराजांचं चरित्र प्रमुख ठेवून त्यात ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आणलेलं आहे. अरे बापरे. असं कसं? म्हणजे तर ऐकायला मलाही विशेष वाटतंय किंवा आश्चर्य वाटतंय. मुख्य चांगदेव महाराजांचं चरित्र त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. सुरुवात चांगदेव महाराजांच्या चरित्रापासून केली आहे आणि चांगदेव महाराजांच्या चरित्राच्या संदर्भात ज्ञानोबारायांचं जेवढं चरित्र आलंय तेवढं सांगितलंय. अरे वा, असं केलं. अरे चला, म्हणजे एक प्रकारे इमेज
जी आहे, जी कदाचित त्या काळातच मग कदाचित लोकांनी ती खराब एक विद्रुपीकरण केलं असेल, म्हणून गरज वाटली असेल कदाचित शक्यता आहे, दिवाभरायांना. कदाचित शक्यता आहे. हां, आणि ज्यावेळी तुम्ही ते सगळं चरित्र वाचाल हां. तेव्हा एका सच्शील व्यक्तिमत्वाचं चरित्र कसं असतं हो, हे हो. तुमच्या लक्षात येईल. खरं. तेच पूर्ण चरित्र आहे. किती अज्ञान आहे आपल्यामध्ये नाही का? या आपल्या म्हणून इतक्या माझं जवळचं म्हणणं आहे. एवढंच आहे हां, की डोळसपणे संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा. खरं आहे. 2 तास तुम्ही कीर्तन ऐकायला घालवताना, हां, कीर्तन ऐकणं वाईट नाही, नाही खरं आहे, पण तेवढे 2 तास डोळसपणे या अभ्यासाकरता द्या. खरं आहे. आपण युट्यूबवर, फेसबुकवर जो वेळ घालवतो हं, तोच वेळ या प्रकारानं जर अभ्यासात दिला हं, तर आजची जी तरुण पिढी आहे हं, ती खूप कमी काळात हं, हं. व्यवस्थितपणे स्वतःचं समाधान करून घेऊ शकेल. क्या कोणत्याही प्रकारच्या चिकित्सेचे प्रश्न असू देत, हं. संत वाङ्मयात त्याचं समाधान आहे. आणि संत वाङ्मय हे अंतिम आहे. वाह! म्हणजे जसं आपल्या घरात आपण एखाद्या मोठ्या व्यक्तीचा शब्द अंतिम मानतो, हो, तिथं नो कमेंट्स असं हो, करतो ना, हो, हो. याच प्रकारानं आपल्याला संतांच्या वाङ्मयाच्या बाबतीत नो कमेंट, खरं आहे, कमेंट करता येत नाही. खरं आहे, आणि कमेंट करता येत नाही म्हणण्यापेक्षा कमेंट राहतच नाही, खरं आहे. समाधान होऊन जातं, हो. शेवटचं समाधान मिळतं. जीवनाचा उद्देश काय असावा? तर जीवनाचा एक तरुणांना आज तरुण आहेत सगळे कन्फ्युज आहेत. प्रत्येकाला जीवनामध्ये ध्येय आजकाल हे आलंय, की मोठं व्हायचंय, पैसा कमवायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जीवनाचं ध्येय काय असावं? अल्टिमेट गोल काय असावं? आणि ते प्राप्त करण्याचं साधन? मुख्य गोष्ट ही आहे की मनुष्यानं पहिल्यांदा आपल्याला टिकणारं समाधान कसं मिळवता येईल हे जीवनाचं ध्येय ठेवलं पाहिजे. क्या बात! सगळे चालतात त्या प्रकारानं आपण चालत गेलो तर आपण मेंढ्यांच्या जातीत जातो. खरं आहे. आपल्याला आपण जे करणार आहोत हं. त्यानं आपल्याला टिकणारं समाधान मिळणार आहे का याचं अनालिसिस आपण पहिल्यांदा करायचं, स्वतः पहिल्यांदा करायचं. आणि मग जे टिकणारं असेल, हं. टिकणारं ज्यांनी मिळवलंय हं. त्यांना आपण फॉलो केलं पाहिजे. की कोणताही प्रसंग आला तरी विचलित होणं न झालं पाहिजे. अशा प्रकारची क्षमता आपल्यात येण्याकरता आपण काय केलं पाहिजे याचा विचार प्रत्येक तरुणानं पहिल्यांदा केला पाहिजे. पहिल्यांदा केलं पाहिजे. टिकणारं समाधान टिकणारं समाधान हे कुठून मिळू शकतं? हे फक्त संत वाङ्मयातून मिळू शकतं, अच्छा. दुसरीकडे जाता येत नाही. खरं आहे. बाकी तुम्ही कोणत्याही मार्गाचा अवलंब करा, हं, हं. शेवटी तुम्हाला एकदा शक्ती क्षीण होत चालली की पश्चाताप होणार आहे. तुम्ही जे जे मिळवाल हं. त्या प्रत्येकानं आपल्याला पश्चाताप आहे. पण एक संत वाङ्मय असं आहे, हे जर बाल्यकालापासून किंवा तारुण्य कालापासून त्याचा आधार जर घेतला तर जीवनाचा शेवट हा प्रचंड समाधानाचा असतो. व्यावहारिकता तिचा आधार जर घेतला तर एक नर्वसनेस आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. हो, हो. एक काळ गेला, 50च्या पुढे मनुष्य एकदा ढकलला की एक नकारात्मकता येत चालते. हं, हं. कारण तोपर्यंत मुलं लहान असतात, मुलं मोठी होत गेली आणि त्यांच्या मार्गावरती गेली की आपल्याला आधार म्हणून काय राहतो, पुढे कोणताही आधार राहत नाही. एक तर शक्ती क्षीण झालेली असते, हं. ज्या ज्या सुखाकरता म्हणून प्रयत्न केलेले असतात ती सुख आता दुःखात परिवर्तित झालेली असतात. यापेक्षा वेगळं काही सांगण्याची गरज नाही. हं. आणि मग आपण कशा करता जगायचं अशा प्रकारची मानसिकता होते. हं. त्यावेळी जर आपल्याला आपलं समाधान टिकवायचं असेल तर आत्तापासून त्याची मैत्री आपल्याला करता आली पाहिजे. खरं आहे. वाह! फार योग्य शब्दात योग्य मार्गदर्शन तुम्ही खरं तर केलं. आणि कारण की सगळेच लोक आजकाल नवीन बिझनेस हा मोठा होतोय. म्हणजे तो असेल त्याची गरज आहे, पण तो म्हणजे सायकियाट्रिस्ट आणि त्याला आपण एक थेरपी म्हणतात, की प्रत्येक मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना आजकाल मनाचे रोग होतात किंवा एक नैराश्य म्हणा, एन्झायटीज वगैरे हो, या व्हायला लागल्यात. आणि तुम्ही जे सांगितलं खरं तर ते अवलंब केलं तर हा डॉक्टर इथंच बसला. हा, छान. आणि तुम्ही आधीच सांगितलं माझ्या मते की ते जे लोक 200-250 लोक जुळतात त्यात असे कित्येक उदाहरण तुम्हाला कित्येक बघायला लोक मिळाले. छान. तर अल्टिमेटली आपण संत साहित्याकडे जाऊ हा उपदेश आम्ही आज घेऊन घरी जाऊ नक्कीच. तुम्हाला खरंच धन्यवाद. आणि बाकी मला एक जर काही असेल विशेषतः आपल्या ज्ञानेश्वरी परिवाराच्या संदर्भात गोशाळेचे काही प्रोडक्ट्स वगैरे असतात का?
प्रोडक्ट अजून सुरू केलेले नाहीत. एक फक्त ओळख करून देतो की आम्ही एक जंगल बुश म्हणून एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केलाय, ज्यातनं आम्ही जे असे विविध जे जेन्युइन प्रोडक्ट्स असतात त्यांना आम्ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनवतोय जो फक्त त्यांच्याकरता डेडिकेटेड असेल. बाकी काकांच्या चरणी आणि तुमच्या चरणी विलीन होऊन आम्ही पुन्हा एकदा कृपा आशीर्वादाची याचना करतो. आम्हाला आशीर्वाद द्या की आमची मनं शुद्ध होतील, पवित्र होतील, जेणेकरून जे तुम्हाला बालपणापासून प्राप्त झाले ते आम्हाला हळूहळू का होईना थोडं थोडं प्राप्त माऊली व्हावं. आपल्याकडून करून घेऊ अशी प्रार्थना. रामकृष्ण हरी. तर आता अशा प्रकारे आपण हा पॉडकास्ट ऐकलात. आशा करतो की तुम्हाला तो परमार्थिक आनंद जो आम्हाला इथं मिळाला तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. प्रयत्न आम्ही नक्कीच करू की स्वतः मुकुंद काकांसोबत लवकरात लवकर पॉडकास्ट घेऊ आणि त्यांचेही आशीर्वचन आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. आज मुकुंद काकांची तब्येत आणि आम्हाला गोविंद महाराजांसोबतच्या या पॉडकास्टला उशीरही झाल्यामुळे आम्ही घेऊ नाही शकलो. आणि त्यासोबतच असे अनेक जे साधू महात्मे तुम्हाला माहिती असतील तेही आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. त्यासोबतच तुमचे जे काही प्रश्न असतील, तुम्हाला वाटते की नेक्स्ट टाईम आम्ही अशा पॉडकास्टमधनं विचारावे, तेही नक्की आम्हाला तुमच्या कमेंट्समधनं कळवा बरं. आणि लाईक करा, शेअर करा. एक विनंती आहे की तसं बघता हा आम्हास परमार्थिक आनंद देण्याचा उपक्रम आहे. आम्हाला यातनं आनंद मिळतो, मात्र आम्हास यातनं आर्थिक उत्पन्न नाही. तर तुम्हाला जसं वाटेल तसे तुम्ही यातनं हेल्प आम्हाला करू शकता. याद्वारे यूट्यूबने काही फीचर्स दिलेले आहेत, जसं सुपर थँक्स म्हणा किंवा सबस्क्राईब, जॉईन म्हणून जो ऑप्शन असतो त्यातनंही तुम्ही आम्हाला मदत करू शकता छोटी मोठी. कारण की हा प्रवास आहे आनंददायक आहेच, मात्र तो वाटतो तसा सोपा तर नाही आहे. आणि याला आम्हाला ऑब्व्हियसली आर्थिक खर्च तर लागतोच. तुमचा यातला वाटा किंवा तुम्हीही आमच्या या प्रवासाचा भाग बनू शकता. खाली UPI ID पण मेन्शन केलेला आहेच. भेटूयात नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये. काही नसलं तर प्रेम असू द्या, जॉईन, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करत राहा आणि आपल्या मित्रमंडळींपर्यंत हा आध्यात्मिक ठेवा पोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करत राहा. रामकृष्ण हरी.